मार्कवरती पहिला चेंडू आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने अजय शिर्के यांची बॅट गेली होती, परंतु निर्धाव चेंडूने सुरुवात होते. याच अजय शिर्के यांच्या विरुद्ध पहिल्या चेंडूमध्ये चौकार ऋषीच्या बॅटमधून आपण पाहिला होता. त्यानंतर दांडी 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 गुल. आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू होता आणि जो मोठा फलंदाज ज्याच्या बॅटमधून सातत्याने आपण धावा पाहिल्या त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो रत्नदेव बीड या संघाचा पहिला गोलंदाज ऋषी. हताश निराश अजय शिर्के मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन संपूर्ण आता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कैद करणार आहेत. घरी बसून सुद्धा आपण या स्पर्धेचा मात्र आता आनंद घेऊ शकता KTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. अजिंक्य पवार खरं तर प्रोप्रायटर आहेत. गेले अनेक वर्ष मात्र सातत्याने खूप चांगल्या प्रकारची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली. KTC लाईव्ह अठ्ठावन्न धावसंख्येची गरज आहे आणि पहिले दोन चेंडू निर्धाव, त्यामध्ये अजय शिर्के यांचं विकेट. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रोहिदास. रोहिदासला सुद्धा मोठे फटके मारण्यासाठी खरं तर ओळखलं जातं, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे लाऊड अपील केली होती. पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये आता एक धाव इथून जोडली जाते आणि धाव संख्येचा श्री गणेश हा मात्र होताना पाहायला मिळतोय. अठ्ठावन्न धावसंख्येची गरज असताना थोडीशी पडझड आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर हा आलेला मोठा फटका विनोद मालुसरे यांचा ब्रँड दाखवणारा हा चौकार आपण पाहतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा पहिला चौकार. धाव फलक आता जाऊन पोहोचले 1-5 या अंकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. जास्त धावा खरं तर या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, कारण एक भलं मोठं टार्गेट तुमच्या समोर खरं तर सेट झालंय आणि त्या टार्गेटचा सेफ जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर आता मात्र मोठे विस्फोटक फटकेबाजी होणं गरजेचं आहे. आता गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. थोडासा स्लो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय पंच सांगतात की बाईकची आता एक धावेतून जोडली जाते. 6 धावा धाव फलकावरती आहेत. ऋषी सातत्याने प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या शैलीचा हाताळतोय आणि पूर्णपणे भैरवनाथ क्रिकेट संघ सांचीच्या फलंदाजांना मात्र चकवून टाकण्याचं काम करतोय. आता सुद्धा आपण पाहतोय वेगाने टाकलेला चेंडू आणि पंच सांगतात की फलंदाज होतोय इथून बाद. 6 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय भैरवनाथ क्रिकेट संघ सांची या संघाचा. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, म्हणजे ज्या प्रकारे त्याने फलंदाजी करत असताना स्वतःला सिद्ध केलं होतं अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना स्वतःला सिद्ध करतोय आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 बलाढ्य खेळाडूंना बाद करून फक्त धावा खर्च करतोय त्या 6. 18 चेंडू आणि आता इथून गरज असेल ती 52 या धावसंख्येची. यानंतरचा सामना असेल प्रदीप स्मृती संघर्ष 11 जामरुक आणि त्यांच्या विपक्ष नडोदे. जामरुक संघ टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. नडोदे संघाला बॅटिंग करायची आहे. खूप विचार करून खरं तर त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा, कारण बीड संघाने प्रथम बॅटिंग करत असताना सागर नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकाचा मैदानात दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आता रोहन.
18 चेंडू आणि आता 52 धावसंख्येची गरज आहे. रोहनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. विनोद आणि सागर ही जोड साखळी. अजून एक चांगला फटका आपल्याला विनोदच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाठवून दिलाय आणि विनोदच्या बॅटमधून आलेला हा दुसरा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या बरोबरीने जर आपण धावफलक आता पाहिलं तर 10 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. सांची संघ हाच विचार करत असेल की विनोद ज्या प्रकारची बॅटिंग करतोय अगदी तशाच प्रकारची बॅटिंग पुढे काही चेंडू जर टिकून राहिली तर आम्ही सुद्धा या टार्गेटचा पाठलाग सहजरित्या करू शकतो. परंतु ऋषी हुशार आहे. ऋषीने पाहिलं विनोदचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे आणि तशाच प्रकारची मात्र त्यांनी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्याचं काम केलंय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून येऊन नेतृत्व करणं काय असतं हे ऋषीकडून खरं तर शिकावं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. थ्रो निश्चितपणे चांगला होता परंतु तोपर्यंत विनोद मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला होता. 2 धावा या चेंडूवरती उपलब्ध होतात. धावफलक जाऊन पोहोचले आता 12 या अंकावरती. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा पूर्ण होतात. चौदा धावा धावफलकावरती आहेत. विनोद निश्चितपणे संघर्ष करतोय. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी आता खेळाडू उपस्थित आहे. ऋषीला माहित आहे की हा स्ट्रॉंग झोन आहे खरं तर विनोद याचा आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती एकापेक्षा जास्त काही नाही आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहन गोलंदाजी मार्कवरती आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. मोठे फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवण्याचं काम केलंय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या शैलीचा हाताळण्यासाठी खरं तर हा सुद्धा ओळखला जातो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. आडव्या बॅटने आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे आणि यष्ट या ठिकाणी खरं तर उद्ध्वस्त केल्यात. अजून एक गडी बाद. तिसरा गडी बाद होतोय तो सांडशी संघाचा. थोडासा अडचणीमध्ये सापडल्या. खरं तर धावा बनवण्यासाठी संघर्ष आता इथून करावा लागतोय सांडशी संघाला. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. संदेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. संदेश केदारी. संदेशचा सुद्धा फटका आपण पाहतोय. लेग साइड क्षेत्रामध्ये सातत्याने वेगाने बॅट फिरवली जाते परंतु संपर्क फारसा चांगला होत नाहीये. 2 धावा चेंडूवरती पूर्ण होतात. 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले आता
18 या अंकावरती. बॉलर कोण आहे? चालू दे. फटका फसला होता. फक्त एकच धाव या चेंडूवरती खर्च होते, एकापेक्षा जास्त काही नाही. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खरं तर भैरवनाथ क्रिकेट संघ सांडशीच्या सर्वच फलंदाजांना संघर्ष खरं तर करावा लागलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये खरं तर धावा यायला पाहिजे होत्या, त्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 गडी बाद झाले. जस्ट बाईकची एकदा या ठिकाणी जोडली जाते, एकापेक्षा जास्त काही नाही. फुलटॉस चेंडू होता. खरं तर एक मोठा प्रहार या चेंडूवरती चढवणं खरं तर गरजेचं होतं, परंतु टायमिंग फार चांगलं जुळत नाही आहे आणि तोपर्यंत फक्त 2च धावा इथून खर्च होतात. खरं तर एका मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी म्हणजे कुठेतरी तुम्ही अपयशाकडे होणारी तुमची वाटचाल खरं तर दिसून येईल. या अशा फटकेबाजीतून चांगले स्ट्रोक, चांगले फटके खरं तर इथून आता येणं गरजेचं असेल, कारण एक मोठी धावसंख्या अजूनही तुम्हाला गाठायची आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्या चेंडूला मात्र आता पाठवून दिलंय सीमा रेषा पलीकडे. नो आणि त्यावरती आलेला हा षटकार. टोटल 7 धावा इथून आता खरं तर जोडल्या जातील. आणि 29 धावा धाव फलकावरती आता आहेत. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्रीटचा असेल हा पुढचा चेंडू. विनोद मालुसरे आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहे. सलामीला गेलेला फलंदाज. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण पाहिले. अजून एक मोठा फटका खरं तर आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच धाव इथून खर्च होते. 30 या अंकावरती आता जाऊन पोहोचले टोटल. ती भैरवनाथ क्रिकेट संघ सांडशी या संघाची. 3 षटकांचा खेळ झाला इथून समाप्त. म्हणजे आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 28 धावसंख्येची. सहा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला असेल मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ, ज्याने या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. तो प्रदीप स्मृती संघर्ष 11 जामरूक आणि त्या संघाच्या विरुद्ध आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे तो नडोदे हा संघ. टॉस जिंकलाय जामरूक संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 6 चेंडू आणि आता इथून 28 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू देखना फटका आहे. बॅटमधून आलेला मधुर आवाज, परंतु त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. डाऊन द बॉल. कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि विनोद मालुसरे मात्र आता होतो इथून बाद.